बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर. सचिव ॲडव्होकेट बसवराज, खजिनदार ॲडव्होकेट अरविंदजी, सहसचिव ॲडव्होकेट मीराजी, महाराष्ट्र राज्य बार कौन्सिलचे सदस्य माझे स्नेही ॲडव्होकेट मिलिंदजी खोपडे, सरकारी वकील ॲडव्होकेट शीतल डोके, येथे उपस्थित असलेले सर्व सिनियर ॲडव्होकेट्स, ज्युनियर्स, माझे मित्र राजेंद्र पाताडे, आणि उपस्थित राजेंद्र, तुम्ही फार त्रास देतात ना, त्याच्यामुळे हा उच्चार. सगळ्या वकील संघाच्या सन्माननीय सदस्यांचं अभिनंदन करतो. मनात प्रश्न नसेल अभिनंदन का? मी दहशतवाद्यांच्या विरुद्ध लढत असतो आणि तुम्ही कुठल्याही दहशतवाद्याच्या विचाराला या बारने थारा दिला नाही, म्हणून मी तुमचा हमें मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमें मिटा सके ये जमाने में दम नहीं, जमाना हमारा है, जमाने से हम नहीं. असतात काळ्यामध्ये पांढरे उदमदेश, म्हणून त्याकडे मी कधीही लक्ष देत नाही. पण एक मात्र गोष्ट निश्चित सांगतो की आज सर्वात प्रथम मी आपल्या बारचा मनपूर्वक आभारी आहे आणि ऋणी आहे. कारण असं आहे की मी ज्या वेळेला मागच्या वेळेला आपल्या सगळ्यांना भेटलो होतो त्यावेळेला कायद्याच्या मुद्द्याबाबत विचार, पण आज एक वेगळी जबाबदारी माझ्यावरती राष्ट्रपती महोदयांनी दिलेली आहे आणि ती जबाबदारी म्हणजे राज्यसभेचा सभासद. मला कल्पना आहे की हे काम करत असताना अनेक समस्या समोर उभ्या राहतील, अनेक प्रश्नांची उकल आपल्याला माझ्याकडून हवी आहे. त्या दृष्टिकोनातून माझे काय प्रयत्न असतील हे बघण्यास देखील तुम्ही निश्चित उत्सुक असता. पण खरं सांगतो, मला तो काळ आठवतो 45-48 वर्षापूर्वीचा किंवा 50 वर्षापूर्वीचा, ज्याला मी ठरवलं की वकिली व्यवसाय द्यायचा आहे. वडिलांच्या इच्छेमुळे, माझी इच्छा अजिबात नव्हती. मी अनेकांना सांगत असतो की माणसाचं सर्वात मोठं भांडवल कॅपिटल असेल तर ते म्हणजे आत्मविश्वास. हा आत्मविश्वास आपल्या ठाई असला पाहिजे. मी सायन्सचा विद्यार्थी, मेडिकलला 2% ऍडमिशन गेली, लॉला ऍडमिशन घेतली. काहींना बघितल्यावर कविता सुचते, काहींना प्यायल्यावर कविता सुचते. मला संतापाने कविता सुचत ती बायको कुणाला म्हणावं. कारण माझी त्यावेळची धारणा अशी होती की वकिली व्यवसाय आलं की लग्न होईल की नाही, कारण मुलीला आपला कोणताही नवरा वकील होणं पसंत नसतं. तुमची गोष्ट वेगळी असेल. म्हणून मी पहिली कविता रचली की बायको कुणाला म्हणा. जी डोळे लावून बघते ती असते त्याची दासी, जी डोळे चोरून बघते ती असते त्याची प्रेयसी, जी डोळे फाडून बघते ती असते त्याची बायको. माझ्या मित्रांनी टाळ्या वाजवल्या. ज्यात लवकर डाळ शिजते त्याला म्हणतो प्रेशर कुकर, ज्यात उशिरा डाळ शिजते ते साधी शेगडी, आणि जिच्या पुढे कधीच डाळ शिजत त्याची बायको. तुम्ही टाळ्या वाजवतायत राजेंद्र, ही मंडळी सगळं सांगतील ना तुमच्याबद्दल. आणि लग्न झाल्यानंतर माझा अर्थात कवितेचा सूरही बदलला, नूरही बदलला. मला पत्नीने विचारला पहिला प्रश्न, ती हाऊसवाईफ आहे, तिने विचारलं की न्यायालयात देवाची शपथ घेतली जाते म्हणजे खरं सांगितलं जातं का? म्हणलं सांगू. म्हणे सांगा. म्हटलं तो पुनवेचा तो पूर्ण चंद्रमा, पुनवेचा तो पूर्ण चंद्रमा ढगा आडून जेव्हा बघतो देवा शपथ खरं सांगतो तुझाच चेहरा बदला. ते म्हणाले अरे वा, तुम्हाला हे पण अंग आहे का? म्हटलं मला अनेक अंग आहे. म्हटलं समोरच्या वेलीवर जेव्हा गर्द गुलाबी कळी उमलते देवा शपथ खरं सांगतो चोरून मागतं तूच हसते. आडोशातली झुडपामधली जेव्हा जेव्हा पाने हलती, आडोशातली झुडपामधली जेव्हा जेव्हा पाने हलते तेव्हा शपथ खरं सांगतो याद येते म्हणजे हलती सलती. पण थांबा कविता, तुमच्या कवितेचा रोख आणि नूर वेगळ्या दिशेने चालला. कविता इथे थांबा.
तेव्हापासून मी कविता करणं बंद केलं आणि कायद्याच्या अभ्यासाला सुरुवात केली. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये काही स्थित्यंतरं घडत असतात. सुरुवातीला मी सहकार न्यायालयात वकिली सुरुवात केली, पण लक्षात आलं माझ्या की मी एखादा युक्तिवाद चांगला केल्यानंतर आमच्या साखर कारखान्याच्या चेअरमनला असं वाटायचं, म्हणजे मला सांगायचे की तुमच्या युक्तिवादाने आम्ही केस जिंकलो, पण तसं ते कधीच खरं नव्हतं. हे नंतर मला कळलं. त्यांचं हस्त हुशारी, त्याच्यामुळे तो निकाल माझ्या बाजूने लागत असे हे फार मला उशिरा कळलं. मी ती प्रॅक्टिस स्विच आउट केली आणि मग ठरवलं की आपण गुन्हेगारांच्या विरुद्ध लढलं पाहिजे. समाजातील लोकांना आज जरूर असेल तर त्यांना वाटलं पाहिजे की आपलं कायद्याचं एक रक्षक, कायद्याचं राज्य हे आपण निर्माण केलं पाहिजे. आयुष्यामध्ये अनेक स्थित्यंतरं घडत असतात. माझ्यासमोर अनेक तरुण नवोदित वकील आहेत. सुरुवातीच्या काळात ते विमनस्क होतात, निरुत्साही होतात की आपली वकिली चालेल की नाही, आणि म्हणून नेहमी त्यांना उत्साहित करणं हे सिनियर वकिलांचं काम असतं. मी आपल्या या निमित्ताने मी सिनियर वकिलांना सर्वांना विनंती करेन की आपले जे ज्युनियर्स असतील, मला ही कल्पना आहे की पक्षकाराची नेहमीच ही इच्छा असते की सिनियरने काम चालवावं, पण जिथे काही पंचनामे असे असतात, काही गोष्टी अशा असतात की ज्या ज्युनियरने चालवल्यानंतर देखील काही फरक पडत नसतो, आणि म्हणून ज्युनियर्स लोकांना प्रोत्साहित करणं आज ही काळाची गरज आहे. कारण चांगला वकील निर्माण करायचा असेल, माझं शिक्षण मराठी शाळेत सांगितलं, मिलिंदनी बरोबर सांगितलं. त्यामुळे मुंबईला 93च्या बॉम्बस्फोट खटल्याच्या निमित्ताने गेलो तर पहिला यक्ष प्रश्न असा होता की ते मुंबईचे फारफार इंग्लिश बोलणारे मी मराठीतून विचार करून इंग्रजीत बोलू शकेल की नाही. पण मला एक खात्री होती की त्यांचं कलोक्वियल इंग्रजी असेल, व्याकरणदृष्ट्या शुद्ध नसेल, मी व्याकरणदृष्ट्या शुद्ध इंग्रजीत बोलेल. हा आत्मविश्वास मुंबईमध्ये मला मोठा तारून गेला. आणि म्हणून खरं सांगतो मित्रांनो, आपल्याला आपल्या जवळ जर काही ठेवायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. आज वकिली व्यवसाय आपण करत असताना समाजामध्ये अनेक लोक आपल्याकडे आशेने बघत असतात, कारण एक आपलं माध्यम हे असं आहे वकिली व्यवसायाचं की तो समाजातील तळागाळातील माणसाला वाटत असतो की हा न्याय मला मिळवून देणार आहे, आणि म्हणून ही पक्षकाराची इच्छा मनात कायम ठेवली पाहिजे. आणि म्हणून काही वेळेला ज्या वेळेला माझ्या कानावरती येतं की काही आमचे बांधव वेगळ्या मार्गाचं अवलंबन करून असं काहीतरी कृत्य करतात की जेणेकरून आपल्या वकिली पेशाला काळीमा फासू शकतो, आणि म्हणून अशा शॉर्टकट मेथड्स आपण वकील वर्गाने नेहमीच टाळल्या पाहिजे. समाजामध्ये आज मला आठवतं, माझे वडील बॅरिस्टर होते. माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली होती, बार ॲडलाचा निकाल लागायचा होता. वडील अस्वस्थ होते की निकाल काय लागतो, म्हणून वडील पहाटे 2 वाजता उठले. तर लंडन टाइम्स त्यावेळेला रेल्वे स्टेशनला 3 वाजता यायचा होता, आणि म्हणून वडील पायी पायी चालत गेले. तिथून साधारण 2-3 किलोमीटर असताना रेल्वे स्टेशन होतं, वडील जिथे राहत होते तिथून, आणि वडिलांनी टाइम्स ऑफ इंडिया तिथला बघितला. नंबर आल्यावरती त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य उमटलं. हे हास्य उमटल्यावरती तिथे एक जण आला आणि त्याने अतिशय अद्भुत विचारलं की मे आय रिक्वेस्ट यू द रिझन फॉर द लाफिंग सर. मला कळू शकेल, मी विनंती करू शकेल तुम्हाला की तुम्हाला हसण्याचं काय कारण आहे. वडिलांनी विचारलं तुम्ही कोण आहात. त्याने सांगितलं की मी लंडनचा बॉम्बे पोलीस आहे. ही नम्रता, विनयता आज जशी मी म्हणून अनेक पोलिसांना नेहमी हे सांगत असतो की समाजात तुम्हाला जर राहायचं असेल, समाजात टिकायचं असेल, पोलीस स्टेशन हे आम्हाला तारणहारण जर वाटायचं असेल तर आपल्या पोलीस अधिकाऱ्याने देखील आपली वागणूक ही सर्वसामान्य जनतेशी अत्यंत सौम्यपणे ठेवली पाहिजे. परंतु तुमची तशी वागणूक नसते, आणि म्हणून माझ्याकडे येणारा पोलीस अधिकारी हा एक टणकूर असतो. त्याला माहिती असतं की आपलं काही चुकलं तर उज्ज्वल निकम हा कधी क्षमा करत नाही. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. राजेंद्रने सांगितलं हे बरोबर आहे. मी अनेक खटले चालवताना समोरच्या विरोधी पक्षातील जे आरोपी जे वकील असतात हे माझे कधी वैयक्तिक दुश्मन नसतात. मिलिंदला पण हा अनुभव आहे. मिलिंदने देखील खटले विरोधात चालवले, बरोबर चालवले. काकडेचे मला त्यांची आठवण येते. आबा धनंजय माने हे होते माझ्यावर एका खटल्यामध्ये विरोधात होते.
परंतु खटले चालत असताना हे आपलं वैयक्तिक भांडण आहे असं कोणी करता कामा नये. आज न्यायव्यवस्थेकडनं देखील आमच्या बऱ्याचशा अपेक्षा आहे. न्यायव्यवस्था काही वेळेला न्यायव्यवस्थांना देखील काही वेळेला मी असं म्हणेन सर्वच वेळा नाही, पण या न्यायव्यवस्थेमध्ये देखील आमूलाग्र बदल होणं जरुरीचं आहे. आता काय बदल करायचे काय नाही करायचं, राज्यसभेचा सभासद या नात्याने मला कितपत तिथे तो वाव असेल हे सगळे प्रश्न जरी असले तरी तुम्ही जो मला सदिच्छा व्यक्त केल्या या सदिच्छेच्या जोरावर मी निश्चित यशस्वी होईल. महत्वाची गोष्ट म्हणजे मी राष्ट्रपतींचा नियुक्त सभासद असल्याने उगीच मी मंत्री होणार आहे तंत्री होणार आहे अशा वावड्या उडवण्यात काही अर्थ नाही. स्पष्ट मी सांगतो, बातम्या असू शकतात, बातम्या पेरल्या जातात, असं आहे की बातम्या येणार आणि फिरणार, कशावरून अशी ही बातमी नसेल माझ्या विरुद्ध देखील शत्रू तयार व्हावे असं होतं नाही, असं नाहीये. कारण मी बातमी कशी असावी, बातमीचा लीड काय असावा, बातमीचा इंट्रो काय असावा हे मी बऱ्याच पत्रकारांना देखील तरुणपणी माझ्या शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे बातमी येणं आणि बातमी नाही याच्यात काही अर्थ नसतो. पण एक गोष्ट मात्र निश्चित सांगतो की आज माझ्याकडून आपण अपेक्षा केलेली आहे वकील संरक्षण कायदा हा गंभीर विषय आहे. नाही असं नाही की अनेक ठिकाणी वकिलांनी स्पष्ट सांगितल्यानंतर देखील पक्षकार हे खाजगी वकील जे करत असतात त्यांना हा प्रसंग भेडसावतो आणि मग त्यांना कोणीतरी सांगतं की हा निकाल मी मिळून दिला असता, हा निकाल आम्ही करून दिला असता. अशा तऱ्हेची खोटी आश्वासनं देखील काही वेळा बांधवांकडनं दिली जातात. मग ह्या असं वकील संरक्षण कायद्याची गरज काय हा पहिला प्रश्न. वकील संरक्षण कायदा जर आणायचा असेल तर आम्हाला काय त्याच्यात पथ्य ठेवली पाहिजे, काय उपचार ठेवले पाहिजे याचा देखील सांगोपांग विचार होणं जरुरीचं आहे. मी आपल्या बारच्या अध्यक्षांना विनंती करेन की आपण अशा रीतीने प्रारूप तयार केलं पाहिजे की आपण वकील झालो म्हणजे आपल्याला कायम अहोरात्र संरक्षण मिळेल अशाचा भाग नाही. परंतु कोणत्या परिस्थितीत संरक्षण, जसं डॉक्टरांना आपण संरक्षण दिलेलं आहे, डॉक्टरांच्या बाबतीत संरक्षण कायदा हा शासनाने आणलाय, अशा प्रकारचा कायदा राज्य पातळीवर आणता येईल का याचा देखील आज साकल्याने विचार करणं जरुरीचं आहे. आणि मी निश्चित आपल्याला ग्वाही देतो की मी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करेन. मला पुन्हा कोर्टात जायचं आहे. न्यायाधीशांना मी सांगितलं आहे की 3 वाजेपर्यंत मी जवळजवळ तिथे येतो. आपण जे माझा सत्कार केला, जे उत्साहपूर्वक आमच्या मित्रांनी माझ्याबद्दल बोलला त्यांच्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे. आपल्या बारचे अध्यक्ष बाबासाहेब, तुमचा व तुमच्या सगळ्या सहकारी आणि आपल्या बारचे असं आहे की हिम्मत मत पूछो मैं किस गांव का, मत पूछो हम किस गांव के मतदार के रहने वाले हैं, मत पूछो हम किस गांव के मतदार के रहने वाले हैं. तूफान से खेला करते हैं, दर्द आलो की चोले से इस दिल की छलनी होती है, मौत हमसे डरती है. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला घाबरत नाही असा हा आधील आत्मविश्वास नाही, पण ही वस्तुस्थिती आहे आणि वस्तुनिष्ठ माध्यमातून वस्तुनिष्ठ केलेला शोध याला मी विज्ञान समजतो. त्यामुळे आपल्या बारचं अभिनंदन करावं हे तेवढं फार कमी नाही, ते विशेष आहे. कारण मी येण्याच्या अगोदर मला असं सांगण्यात आलं होतं पण त्याला आपण मूठमाती दिली आहे. जय हिंद, जय भारत. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.